पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा तसेच महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे शिवाजीनगरमधील संघटनेच्या बॅडमिंटन संकुलामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 80 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले। असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नातू, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सुशील जाधव, स्पर्धा चिटणीस राजीव बाग, खजिनदार सारंग लागू, सल्लागार अतुल बेनीवाले, गिरीश नातू, सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। रक्तदान शिबिराचे यंदा दुसरे वर्ष आहे। नमस्कार, मी सी रणजित नातू। मी पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे। आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिरुद्धजी देशपांडे चा गेल्याच रविवारी वाढदिवस साजरा झाला। गेल्या वर्षीपासून त्यांचा 65वा वाढदिवस होता गेल्या वर्षी। तेव्हापासून आम्ही एक निर्णय असा घेतला की त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपलं हे जे पी सोसायटीचं मॉडर्न पीडीएमबी बॅडमिंटन कॉम्प्लेक्स आहे शिवाजीनगरमधलं, इथे सर्व खेळाडू, कोचेस आणि बॅडमिंटन प्रेमींच्यासाठी एक रक्तदान शिबिर आयोजित करायचं। तर गेल्या वर्षी जसं आपण केलं होतं त्याला आपण 65 ब्लड बॅग्स आपण गोळा केल्या होत्या। यंदाही आपला प्रयत्न असाच राहील। तर हे निरंतर चालू राहणार आहे। आणि अनिरुद्धजी देशपांडे जे मोठं सहकार्य आणि जे आम्हाला लीडरशिप प्रोव्हाइड करतात बॅडमिंटन, पुण्यातल्या बॅडमिंटनच्या वाढीसाठी, त्याचं एक थोडंसं छोटंसं आमच्या दृष्टीत त्यांना दिलेलं एक ते भेट आहे की त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी म्हणून आम्ही हे दरवर्षी साजरं करतो। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अनिरुद्धजींच्या अध्यक्षतेखाली गेल्या 16 वर्षांमध्ये 2011 पासून ते अध्यक्ष आहेत। 15-16 वर्षामध्ये पीडीएमबीची खूप प्रगती झाली। आज भारतामधल्या अत्यंत प्रोफेशनली चालणाऱ्या क्रीडा संघटनांमध्ये एक म्हणून पीडीएमबी गणली जाते। आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बॅडमिंटनसाठी काम करणाऱ्या ज्या संघटना असतील त्यामधली सर्वोत्कृष्ट संघटना आज पीडीएमबीकडे पाहिलं जातं। त्याचं खूप मोठं श्रेय हे अर्थातच आमचे जे फाउंडर्स होते, दाईसाहेब नातू असतील, अविनाश वार्धेकर असतील, यांना तर जातच। त्यानंतर अण्णासाहेब नातूंनी ते काम चालू ठेवलं आणि त्यानंतर अण्णासाहेबांच्या बरोबरीने अनिरुद्धजी देशपांडे 2011 पासून संघटनेमध्ये आले आणि त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये खूप मोठे इव्हेंट्स हे पीडीएमबीमध्ये घडवले। आणि त्याचंच आज ती फलश्रुती आहे की पुणे जिल्ह्यातलं बॅडमिंटन वाढतंय आणि खूप चांगलं कार्य हे बॅडमिंटन क्षेत्रामध्ये केलं जातंय या संघटनेच्या मार्फत। अनिरुद्ध देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमनोरा येस फाउंडेशनतर्फे 25 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हडपसरमधील अमनोरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये काम करणाऱ्या अवंतिकांचे, कामगारांचे आणि हाऊसकीपिंग महिला कर्मचाऱ्यांचे अशा सुमारे 250 जणांचे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली। तसेच 530 जणांची नेत्र तपासणी, 260 जणांना चष्मे वाटप, 30 जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 400 जणांच्या सायरोमॅट्रिक तपासण्या करण्यात आल्या। नमस्कार, मी विवेक कुलकर्णी, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य सामाजिक अधिकारी म्हणून काम करतो। सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्षही ते आहेत अनिरुद्ध देशपांडे सर। यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 25 मार्च ते 5 एप्रिल अशा 10 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। अमनोरामध्ये जे सिटीजन्स राहतात त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला, त्यांना आपण अमनोरा अवंतिका क्लब गेल्या 10 वर्षापासून काढलेला आहे। अशा 2200 सभासदांपैकी 550 महिला अवंतिकांचं आपण त्यांच्या कुटुंबांचं त्यांचं आय चेकअप कॅम्प घेतला। त्याच्यातले जवळजवळ 250 चष्मे आपण त्यांना दिले। 30 कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स आपण आता करतो आहोत। ब्रेस्ट कॅन्सर चेकअप आपण जवळजवळ 250 महिलांचं केलेलं आहे आणि स्पायरोमेट्रिक टेस्ट जवळजवळ 400 महिलांचं केलेलं आहे। परशुराम हॉस्पिटल चिपळूण इथल्या नर्सिंग कॉलेजच्या, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजच्या 35 विद्यार्थिनींना जवळजवळ 10 लाख रुपये स्कॉलरशिप, मीरा देशपांडे स्कॉलरशिप म्हणून 25 मार्चला दिली। आणि
ब्लड डोनेशन कॅम्प एकूण 4 आयोजित केलेले होते. साधारणपणे 365 बाटल्या गोळा करण्याचा संकल्प होता. त्यातला पहिला कॅम्प अमनोरा मॉलमध्ये झाला, नंतर अमनोरा टाउनशिपमध्ये झाला, चिपळूणच्या परशुराम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये झाला आणि आता आजचा पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमध्ये हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या निमित्तानं संवेदना जागृत व्हावी आणि गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं एवढाच मागचा उद्देश होता. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.